मॅच इज ऑन. शेवटचा सामना. प्रवीण पाटील, प्रशांत पाटील आणि रोहित मोरे धाकट्या खांद्याचे बिग सपोर्टर. सपोर्ट सिस्टम इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ गेम. ते फार महत्वाचे असतात. सचिन दादा मुंडे, जिसके आगे सब पड जाते ठंडे. नेरेदुंद्रे विभागामधील सचिन दादा मुंडे यांच्या नावावर रेकॉर्ड आहे. 8:30 वाजता पहिला बॉल त्यांच्या टुर्नामेंट मध्ये पडला होता आणि डे टुर्नामेंट मध्ये सकाळी 8:30 वाजता आणि सकाळी 6:14 पहिला मला फोन होता, वैभव कुठे आहे, दोन्ही टीम आले, तू कुठे आहे. सचिन दादा मुंडे यांची ओळख आहे आणि केलं पाहिजे. तुम्हाला जर जास्तीत जास्त ओव्हरच्या मॅचेस खेळायचे असतील तर तुम्ही लवकर मैदानामध्ये पोहोचले पाहिजेत. आणि माझा नेहमी उद्देश असतो की बेस्ट क्रिकेट कमीत कमी 5 ओव्हर मध्ये बघितला जाऊ शकतो. चांगला क्रिकेट. आकाश शेळके आमचे युवा कॉमेंटेटर, ते एकही टुर्नामेंट मध्ये वेळेवर पोहोचत नाही, हे त्यांचा रेकॉर्ड आहे. आणि मी पिच आकाला लवकर पोहोचतो. चला मैदानामध्ये आपण वळतोय. मॅचच्या सुरुवात तुम्हाला बघा मी आई11 कोण संघाची सलामीवीर जोडी अनिकेत आणि अक्षय हे दोन बॅटर मैदानामध्ये आलेत आणि पहिले षटक घेऊन आले. बॉलिंग मार्कवर सौरभ भगत. पहिला बॉल संयमाने खेळा. अनिकेत जाणतो की प्रत्येक टीम कडे एक असा गोलंदाज असतो जो अगदी एक सलामीचं खर तर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत असतो आणि ते हे पहिलं षटक आहे आणि त्यामुळे पहिला बॉल त्यानं थोडं संयमाने घेणं पसंत केलंय. म्हणून तर आज अनिकेतनं 6 बाईक जिंकलेत. चाळीसगाव प्रीमियर लीग असेल ॲज अ कॅप्टन म्हणून. आणि मी एक गोष्ट नक्कीच सांगेन या बॉल नंतर. बॉल तयार होते आपले बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड बॉल लोअर फुलटाच बॉल थोडा अवे फ्रॉम द बॉडी केलं. या बॉलला पंच स्थिर आहेत आपल्या जागेवर. डॉट बॉल इथे बघा मी अनिकेत यंदा पनवेल प्रीमियर लीगचा सीझन 4 तुम्ही बघितला आणि 2 मॅचेस मध्ये 1 साइड मालिका वीराच्या रेसिंग मध्ये होता अनिकेत. टीमनं दुर्दैवानं क्वालिफायर मॅच गमावली आणि अनिकेतची बाईक तिकडे गमावली गेली. परंतु हा होतकरू खेळाडू आहे. स्कोरबोर्डवर 1 रन बघायला मिळते. पहिले 2 बॉल डिलिव्हर्ड होत आहेत. पुन्हा एकदा नकल बॉल तुम्हाला बघायला मिळाला. आता चान्स घेतला अनिकेतनं डेंजर हिट कडे जाणं पसंत केलं कारण मागील बॉल डॉट बॉल आला होता आणि हाही बॉल पॅटर्न डॉट खेळा. 22 ही रन मिळते सांगली टोटल मध्ये. विशाल पाटील सर नेहमी मैदानामध्ये प्रेझेन्स असतात. खेळाची कदर ज्या भूमीनं त्यांना वारसा दिले, ज्या भूमीनं ज्या मैदानात त्यांना एम्पायर म्हणून एक वेगळी प्रचिती दिली, ते तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. शिवदाजी वाघमारे सर देवबत त्यांना बघतोय. काय बॉलिंग होते. पहिले षटक चॅलेंजिंग ओव्हर आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आपण सौरभ भगतला बघतोय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल किती टर्न केला बॉलला. त्याचा लेग कटर यशस्वी सध्या बघायला मिळतंय. 4 बॉल डिलिव्हर झाले. स्कोरबोर्ड सध्या 2 वर बघायला मिळतंय. 4 षटकांची मॅच क्वालिफायर सुपर 14 साठी. अनिकेतनं सोडून दिला हा बॉल. ये संपा सिंगल इट्स वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. टोटल स्कोरबोर्ड वर 3 रन बघायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अँगल बनवत असताना बॉल इज डेफिनेटली वाईड लाईनच्या बाहेर डिलिव्हर झालेला आहे आणि क्लिअर व्ह्यू अगदी बघायला मिळालं. पूर्वेश WDCच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईंट आहेत. दूध का दूध पाणी का पाणी ते नेहमी करत असतं. त्यांचं आभार आम्ही मानू. फटका सजवला. डाऊन द ग्राउंड खेळाचा मानस दाखवला अनिकेतनं. यस इट इज डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 4 रन 4 रन. आपण बघतोय अश्विनजी बोपी. ऍक्शन रिप्ले मध्ये तोपर्यंत हा फटका बघा किती सुरक्षित हा फटका खेचलाय अनिकेतनं. चौकार आलाय. चला नवीन बॉल द्या.
कारण एक नेहमी टार्गेट आमचं असतं लास्ट मॅच मध्ये किमान 12 ते 15 बॉल आम्ही तयारीने ठेवतो. आत्तापर्यंत पहिल्या रात्रीमध्ये आणि कालच्या रात्रीमध्ये जवळपास लास्ट बॉल मध्ये जवळपास 25 बॉल हरवलेत. फरक पडणार नाही कारण ऑर्गनायझर कमिटी त्यासाठी तयार नेहमी असते कारण प्रेक्षकांची गर्दी कमी आहे. अगदी आपण बघितलं सरफेस पासून कारण ग्राउंड लेवलला आपण बघितलं मैदानाच्या चारी बाजूला जे शेत आहेत शेत जमिनी आहेत ते जवळपास 10 फूट खाली आहेत आणि मैदान 10 फूट वर आहे. 10 ते 12 फूट त्यामुळे बॉल मैदानाच्या बाहेर गेला तर भरपूर डीप जातो. त्यामुळे सातत्यानं नवीन बॉलची पूर्तता होते. मागे बॉल चौकार आलाय. अजय घरत कुठे होते नेहमी त्यांना आपण इनॅक्शन मध्ये बघतो. अजय घरत तुमचं स्वागत. चला नवीन बॉल मैदानामध्ये पुरवलं जात आहे. 5 बॉल डिलिव्हर झालेत आणि 5व्या बॉलवर हा चौकार येताना आपण बघितलंय. अनिकेतच्या बॅटमधून 6 बाईक विजेता खेळाडू. टोटल स्कोरबोर्ड 7 आहे. 7 ऑन बोर्ड. मॅच बॉल ही मैदानामध्ये आलाय. जे प्रेक्षक होते त्यांचा लॉट्स ऑफ थँक्स. त्यांचा आभार आम्ही मानू. आमचे बॉल बॉय त्यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली आहे. बघा सार्थक पाटील तयार आहेत बाईकवर. केसला हा फटका क्रॉस बॅटनं पार्लर स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर करत असताना अंतिम बॉलवर आला अनिकेतच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. 4 रन. शेवटचे 2 बॉल बॅक टू बॅक 2 चौकार आले. पहिले षटक संपलंय आणि फायनली 11 रन आलेत. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सेकंड ओव्हर ज्या खेळाडूसाठी खरं तर जवळपास 10 ते 12 मिनिटं आपण मॅच स्टॉप केली तो सुदाम नाईक. यंदा पनवेल प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू आहे ना तो प्रकाश झोतामध्ये आला. मला वाटतं मयूरच्या टीम मध्ये होता ना सुदाम. मयूर वाघमारे याच्या टीम मध्ये होता. मयूर वाघमारेचं खरं तर यंदा पनवेल प्रीमियर लीग मध्ये परफॉर्मन्स 0 होतं परंतु सुदाम नाईक आणि उमेश माळी केवाळे या 2 खेळाडूंना त्याला सेकंड नंबर रनर अप ठरण्यामध्ये हे 2 खेळाडू इम्पॉर्टंट राहिले व्हॅल्युबल राहिले. आणि तो सुदाम नाईक आता सेकंड ओव्हर फेकणार आहे. पहिले षटक संपलंय आणि धाव संख्या फलकावर आहेत. बिनबाद 11 धावा. बॅटिंग करताना आई11 कोण संघ मोठमोठ्या संघांना त्यांनी गार केलाय. मागील 4 वर्षाचा इतिहास आपण पाहिला. पंचाच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करू. मला वाटतं वाईट तर आहे परंतु ऑन द लाईन जो साईड क्रिच आहे त्या साईड क्रिचच्या बॉल लाईनवर बॉल लँडिंग झालाय की आतमध्ये आहे. आतमध्ये असेल तर वाईट साईड क्रिचवर पडला असेल तर नो बॉल. बघायचं चेक करतो आपण. आतमध्ये पडलाय सर त्यामुळे वाईट ना. येस इट इज वाईट. एक्स्ट्रा रन तुम्हाला बघायला मिळेल. वाईट न सुरुवात झाली या षटकाची. स्कोरबोर्ड 12 वर बघायला मिळत आहे. फार महत्वाची मॅच आहे सुपर 14 मध्ये पोहोचण्यासाठी. रोहितला आज एक डोस दिला त्यानंतर त्यांनी सुपर 14 मध्ये कोण कोण पोहोचले त्यांनी सांगितलं. मागील बॉल वाईट आलाय. दुसरा डोस उद्या भेटेल. हो पिकअप स्ट्रोक खेळायचं होतं फिल्डर तिकडे. हो गचा क्षेत्ररक्षण केलंय आणि त्याचा परिणाम स्ट्राईक रोटेट होतोय. सुपर 14 ए फ्लॉट मोरिया लिओन धुंद्रेपाडा सत्याचा संघ आणि त्यानंतर अगदी बघितला आज क्वालिफाय झालेल्या ए फ्लॉट मधून मर्याई कोंडली. बी लॉट मधून कोहली आणि हरिग्राम. त्यानंतर सी लॉट मधून धुंद्रेपाडा रोशनचा संघ आणि जयमान जुई हे संघ आतापर्यंत क्वालिफाय झाले. आणि याच्या अगोदर बुर्दुल संघ क्वालिफाय होताना आपण बघितलं. स्कोरबोर्ड 13 वर
वाईट. जर लगातार 2 षटकार आले तर स्वर्गीय सारिका 11 यांच्याकडून 2000चं कॅश प्राइस. संदेशजी म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. स्कोरबोर्ड 14 आपण बघतोय. थोडा अजूनही लेंथ लाईन सापडलेली नाही सुदाम नाईकला, कारण पहिल्या मॅच मध्ये तो थोडा अनुपस्थित होता. मला वाटतं बेस्ट फ्रेंडची हालत होती त्यांच्या कर्जतला, आणि त्याच्यानंतर तो इथे पोहोचलाय सुदाम. हो, वेग 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 आणि प्रचंड वेग बघायला मिळाला. आला हा डॉट बॉल. अनिकेत सोबत 2 होतकरू खेळाडू काय खेळत आहेत. बॅटल बघायला मजा येईल, कारण एका बाजूला अनिकेत सारखा 6 बाईक विजेता खेळाडू आणि एका बाजूला अगदी यंदाच्या सीझन मध्ये प्रकाश झोतामध्ये आलेला खेळाडू, टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये नजरेमध्ये आलेला खेळाडू सुद्धा नाईक यांच्यामध्ये बॅटल आहे. खरा बॉल लेट कट केला, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅन मध्ये आलेला हा खणखणीत चौकार. 4 रन आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका लगेच WTC कडून बघायला मिळेल. थोडं बाउन्स अटेम्प्ट केला होता. वेट अँड वॉच क्रिकेट अनिकेत कडून खेळ गेम. आणि जेव्हा 2 स्टारकास्ट आमने सामने येतात तेव्हा असंच काही बॅटल असतं. अजूनही बरेच सारे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आमच्यासोबत जॉईंट आहेत. एका बाजूला WTC टीम आपण बघतोय. पूर्वेश थोडे कमेंट चेक करतोय. एका बाजूला किती इन्कम झाले तेही चेक करतोय युट्यूब कडून. आणि याच्याकडे लक्ष, काही कॉपीराईट आलेत का. काय हरकत नाही पूर्वेश, वेल जॉब. मागील बॉलवर चौकार आले. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. बोर्डवर धावा लागलेत 18. आमचे स्कोरर कृतक पाटील, निलेश भोपी यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो, इथे संयमाने खेळा आणि बघता बघता सर्कलच्या रिंगणामध्ये 2 रन सोडलेत. अगदी बघू शकतो 3:11 झालेत आणि या मध्यरात्रीमध्ये धावांची चोरी होते. कोणी विकेट घ्या. निलेश भोपी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळवा. मागील बॉलवर 2 रन आले. संघ पोहोचलाय 20 धावांवर. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 2 बॉल बाकी. सेकंड ओव्हर मधील बॉल निघाला सुदाम. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. बिग फिश इन द नेट. अनिकेत म्हात्रे च्या खेळचा अंत झालाय. फार मोठी विकेट, मी म्हटलं होते बॅटल बघायला मजा येईल, आणि फायनली सुदामनं ती विकेट दिली आहे. ज्या विकेटचं टेनिस क्रिकेट विश्वामधील आयर्न कोणच्या दृष्टिकोनातून फार उच्च स्थान आहे, ते अनिकेत सॉफ्ट डिस्मिसल बाद झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. खेळायचं होतं ऑन साइडला, परंतु स्वतःच्या फॉलोतर मध्ये कॉटन बॉल. सुदाम नाईक छा गए गुरु. विकेट अगदी इथे मिळाली. अनिकेतची फायनली पहिलं सलामीवीर बाद केलंय. 20 धावांवर पहिली विकेट मिळते. नवीन बॅटर आकाश म्हात्रे मैदानामध्ये आलाय. मैदानामध्ये आणखी एक चांगले खेळाडू. मागील 3 वर्षाची इतिहासाची पानं पलटून आपण बघितली ना, तर आयर्लंड कोण संघाचा इतिहास फार मोठा राहिलाय. फार मोठमोठ्या ट्रॉफीज त्याने जिंकल्यात, परंतु एका बाजूला त्यांना बॅटल करत असताना धाकटा कांदा संघ तो देखील कम नाहीये. त्यांनीही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार मोठी कामगिरी केली. काल देवीचा पाडा टुर्नामेंट गाजून सोडली आणि चॅम्पियन पदक हे त्याने घेतलं. आदेश मतेच्या अगेन्स्ट खेळत असताना कानपोली संघाचा हिरा त्याच्या विरुद्ध खेळत असताना सुदाम नाईकनं 6 बॉल 6 चौकार लगवले. ही सुदाम नाईकचा इतिहासकार राहिला. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डवर टोटल धावा बघा मिळेल 20 धावा. 1 खेळाडू गमावलाय. स्वर्गीय सारिकाताई 11चे पॅकर संदेशजी म्हात्रे यांच्याकडून लगातार 3 षटकांसाठी 5000चं कॅश प्राइज दिलं जाईल. फलंदाजासाठी सुवर्ण संधी. 1 रन पूर्ण होत आहे. ड्राईव्ह करत असताना संघ पुढे चाललाय.
धावसंख्याचं टोटल बघायला मिळते ऑन बोर्डवर लागलेले आहेत 22-22. चला स्कोरर आणि लाईव्ह थांबा चेक करतील दोघे जण त्यांच्यामध्ये काय मिसअंडरस्टँडिंग आहे ते सुधारतील. सुधारले त्याने 22 धावा झालेत. राईट. 2 षटकं समाप्त झालेत. स्कोरबोर्ड धावा लागलेत 22. पूर्वेश बघा लकी मॅन. पूर्वेश आला की गेम लॅग होत नाही. राहुल आला का पिंग येतं 120 चा गेम लॅग होते. पबजी खेळतात काय 22 टोटल. लुडोला 5 MBPS चा स्पीड भरपूर आहे. यांच्यासाठी 50 MBPS पण कमी आहे. चला हे थोडं चर्चेचा विषय होता. 2 षटकं संपलेत. 11चा करंट रन रेट आहे. I11 कोण संघ पोहोचला 22 वर 1 विकेटच्या मोबदल्यानं. थोडा हरेप करा. पूर्वेश आज ए टीमच्या मॅचेस आपण बघितलं आम्हाला वाटलं होतं 5 वाजतील कारण ए टीमच्या लॉट मधून टीम थोडे वेळ घेतात परंतु आज वेगळंच काही बघायला मिळालं. काल ए फ्लॉटच्या टीम तरी 4:30 वाजवले आणि आज ए लॉटच्या टीम आपण बघतोय त्यांनी वेळेवर प्रत्येक इनिंग समाप्त केल्या. 3:15 झाले. त्यांचं आभार आम्ही मानू. ओ स्पीड जनरेट करत असताना बॉल चालला पाठीमागे. एका बाजूला अक्षय गाथाडे आणि त्याच्यासाठी हा थोडा बाउन्स अटेम्प्ट करत असताना डॉट बॉल आलाय. आकाश अक्षय हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. दोन्ही बॅटर फार डेंजर असतात परंतु गोलंदाजीच्या मार्कवर सुनील नाईक. पटका बघा हवेत आहे. फिल्डर पाठीमागे रेडी आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय झेल आणि या क्षणाला अक्षय गाथाडेची प्राइस विकेट. तिसरा धक्का टीमला. दुसरा धक्का टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळेल दुसरा विकेट टीमनं गमावला. I11 कोण संघानं 22 वर 2 पूर्णांक अगदी बघितलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट 2 असं काही चित्र बघायला मिळते. पूर्वेश काय झालंय बघा. पूर्वेश आम्ही नेहमी म्हणतो स्क्रीन आणत जा. तुम्हाला खर्च नाही आहे. एक HDMI केबल आणि स्क्रीन काही गरज नाही. कॅमेरा वाढत असेल तर पर डे तुमचं प्राइस वाढतं किंवा तुमचे रेट वाढतं. छोटीचा खेळ संपला 22 वर 2. प्रशांत पाटील आणि रोहित मोरे खांदा टीमचे ते सपोर्टर आहेत. त्यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आल्यात. बघा ऑनलाईन प्रेक्षक वर्ग अजूनही बाकी आहेत. किती लाईव्ह आहेत पूर्वेश 75. स्वागत आहे तुमचं. मला वाटतं हे 2 गावचे प्रेक्षक असतील. वाईड यॉर्कर केला. अपील लाऊड आहे परंतु रन मिळेल. एक चोरली धाव कारण आकाशला हवे स्ट्राईक. पंचांचा सिग्नल आला लेग बाय. आजची शेवटची मॅच आहे सुपर 14 साठी. एक संघ यातूनही क्वालिफाय होईल. गावदेवी बुर्दुल संघानं जबरदस्त प्रदर्शन केले या मॅच मध्ये. खरं तर आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये ए लॉट मधून स्कोरबोर्ड 23 वर टिट फॉर टॅट. मजा येईल मॅच मध्ये. दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. आकाश होता फटका खेचला. फिल्डर पोहोचेल का. होय हो काय फिल्डिंग. सुदाम नाईक बघा अगदी काय फिल्डिंग केले सुदाम नाईक. नन्ना मुन्ना जादूगर. फिल्डिंग फार स्टँडर्ड लेवलची झाली कारण हा बॉल त्याच्या पुढे होता. वेट न करता बॉलवर तो पोहोचला आणि त्यानंतर त्याने फील्ड तिथे केली. अडवलाय हा बॉल. तोपर्यंत रन पूर्ण झाले त्या बॉलवर 2. स्कोरबोर्ड अजून पुढे 25-25. अजून बरेच प्रेक्षक आहेत. बरेच बक्षीस आहेत. थोड्या वेळात आम्ही अनाउन्समेंट करू. कोणता तयार 25.
हो आता रडार मध्ये आला नाही, पाठीमागे चालला डिरेक्ट हिट, वेलवर हिट. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते फिल्डर जितेंद्र खरत आणि योग्य वेळी समज सूचकता त्यांनी दाखवला आणि डायरेक्ट हिट केला. आकाश परतावं लागेल त्याला रनआउटच्या स्वरूपानं. तिसरा धक्का टीमला. अजून एक विकेट टीमने गमावले. 12वे खेळाडू म्हणून मी नेहमी म्हणतो तुम्ही तयार राहा, तुम्ही पॅड आणि हेल्मेट लावून तयार राहा, कारण कधी तुमची परीक्षा होईल याचा नेम नाही. बघा डिरेक्ट हिट, खेळाडू बाद झालाय. आकाशला परतावा लागलाय. क्लिअर डिसिजन्स अगदी बघू शकता विशाल पाटील सरांचा या मातीनं दिला भारचा कठोर छाती दगडाची, असा मी नेहमी म्हणतो. विशाल पाटील सर, संडे पालकर, यस माय फेवरेट अंपायर नो डाऊट, परंतु विशाल पाटील सरांचा नंबर 1 प्रदर्शन आपण राहतो. मी नेहमी म्हणतो काही फेवरेट असतात. विशाल पाटील सर असतील, नीरज राणावत सर असतील, संडे पालकर सर असतील, सत्यवान काकडे सर असतील, सगळ्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. आणि हा इकडे फटका फसलेला आहे आणि विकेट मी अजून एक अगदी बघू शकता अक्षय शकेचा अंत होतोय. ऋषभ म्हात्रे, संदेश पाटील, प्रतीक पाटील, अजय म्हात्रे, राज म्हात्रे याच्याकडून टीमला शुभेच्छा. धाकटा कांदा सांगडी अगदी धाकटा कांदा संघासाठी त्यांचे आभार. फुल ओव्हर, कमबॅकिंग ओव्हर म्हणावं लागेल सुनील नाईक कडून. अजून एक विकेट सुनीलला मिळते. 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या. विकेट घेतल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन फरकावर एकूण धावा आहेत 25. विकेट गमावले 4. बॅटिंग वाटायला आले I11 कोण सांगायच्या, परंतु मी एक निश्चित सांगेन, आतापर्यंत जाणता राजा चषकामध्ये मागील 2 रात्रीचा इतिहास आहे ना, एकदा 1:30 ते 2 वाजले ना की स्कोरबोर्ड शांत होतो. हा इतिहास राहिलाय. याच्या अगोदर आम्ही अध्यक्ष चषक निराशची स्पर्धा बघितली, सेम टू सेम असंच काही होतं. 1:30-2 वाजले की स्कोरबोर्ड शांत होतो आणि असंच चित्र सध्या बघायला मिळते. अंतिम 6 बॉल या पहिल्या डावात बाकी राहिलाय. बघायचं आहे किती रन येतील आणि किती टार्गेट असेल धाकटा खांदा संघासमोर. पिन ड्रॉप सायलेन्स. मैदानामध्ये एखादी सुई जरी पडली तरी आवाज येईल असं एवढं शांतता मैदानामध्ये. शेवटचे 6 बॉल. काय बॉल आहे, सक्सेसफुल वाईड यॉर्कर. विजय नाईक लास्ट 6 बॉल तो डिलिव्हर करतोय. साहिल ऑन सेकंड इनकडे. त्यानंतर जीवन केदारी हे 2 बॅटर आहेत. टार्गेट त्यांनाच पोहोचवायचं आहे एक योग्य ठिकाणी. अगेन डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे डिलिव्हर केलेत. विजय नाईक बघा ऍक्शन रिप्ले मध्ये स्कोर अगदी बघू घ्या. काय बॉलिंग होते वाईड लाईनच्या आसपास, ऑफ स्टंपच्या बाहेर. याला म्हणतात क्रिकेटमध्ये अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या स्लॉट पासून हा बॉल दूर ठेवला. फुटबॉल कमी या मागील 2 बॉल मध्ये. आता पुढे आलेत. ट्राय करत असताना बॉटम एंडवर बॉल लागला. पाठीमागे लेग स्लिप मध्ये बॉल टिपला आणि तिथे 1 रन मिळेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे चाललाय. धावसंख्या चाललेली आहे टोटल 26. शांतपणे क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 3.3. सारिक 11 संदेशभाई म्हात्रे 2 बॉल 2 षटकार आले तर 2000 कॅश प्राइस. वाईट बॉल आलाय. प्रतीक पाटील पाटणवली लगातार 2 विकेट साठी 2000 5000. क्या बात आहे. 27 वर स्कोरबोर्ड आहे. 27. तेज तरार हा बॉल राहिलाय.
अगदी बघू शकता, अगदी पूर्वेश समोरच्या डोंगरावर जो वणवा लागला होता ना आज, तो विजलाय. तशाच पद्धतीनं बॅटिंगचाही वणवा विजलाय. असंच काही चित्र बघायला मिळतंय, कारण वातावरण शांत झालंय, आर्द्रता आहे हवेमध्ये. 27 वर स्कोरबोर्ड आपल्याला बघायला मिळते. 4 विकेट आहेत. हल्ला बोल करावा लागेल. हो हो हो, काय बॉलिंग सुरू आहे. गोलंदाजीचा टिचून मारा, धाव घेण्याचा प्रयत्न आता होतोय आणि खेळाडू रन आउट. अजून एक विकेट, 5वा धक्का I-11 कोणला. मागील 2 षटका आपण बघितले, मागील 12 बॉलमध्ये फक्त 5च रन आलेत. I-11 कोण ऋतिक आलेत. ऋतिकचा झेंडा फडफड फडफड फडला नाही, हरकत नाही. ऋतिक, जो वादा किया तो वो निभाना पडेगा. आज वादा त्यांनी केला होता कॉम्बॉक्स मध्ये, परंतु आज ते विसरलेत. उद्या उद्या भेटू बोलते, हरकत नाही. स्कोरबोर्ड 27 वर. दीपक शेट्टवले असतं ते एवढ्याला पूर्ण झालं असतं. आणि हा फटका हव्यात आणि फील्डला डाऊन द बॉल, झेल टिपलाय. प्रयत्न चांगले केले होते बॅटरनं, मनीषनं, परंतु त्याला झेलबादच्या स्वरूपानं परतावं लागेल. विकेट नंबर 6 आणि पहिले सत्र आता समाप्त झालाय. 24 बॉल मध्ये I-11 कोण संघानं एकूण धावा केलेले 27. 28 धावांचं आव्हान आहे सेकंड इनिंग मध्ये. अगदी बघू शकतो धाकटा कांदा संघासमोर आव्हान जरी सोपं आहे, परंतु रात्रीचं सत्र आहे. बघायचं या रात्रीची शांतता काय सांगून जाईल, कारण शांततेत बरंच काही होतं. नितीनजी भोपी यांचं आगमन झालंय आणि त्यांचे परम मित्र तुषार भगत यांचंही आगमन झालंय. तुमचं हार्दिक स्वागत. विशाल, तुमचंही स्वागत भगत साहेब. 24 बॉल आणि 28 धावांचं गरज आहे. थोडी इनिंग ब्रेक होईल आणि बघायचं या इनिंग ब्रेक मध्ये काय घडेल. तोपर्यंत आपण थोडी शांतता घेऊया, कारण डीजे मास्टर डीजे हंसिक याने थोडा ब्रेक घेतलाय, कारण 12वी 13वी सगळ्या काही परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे थोडा शांतता. 24 बॉल 28. बघा, रोहित कालोके शांततेचे प्रतीक, शांतता संघटनेचे अध्यक्ष रोहित जाधव. 28चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अजूनही बघा, हे दर्दी प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला अजून त्यांचं बघायला मिळेल. पार्किंग मध्ये अजून फार मोठी वाहन तुम्हाला बघायला मिळत आहेत. आमचे सचिन दादा मुंडे, प्रचंड मेहनत आहे त्यांची या स्पर्धेसाठी. आज एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला. मला वाटलं वाघाचं कमबॅक झालंय, परंतु गोलंदाजी रन फार चांगल्या होत्या, गोलंदाजी हवी तेवढी चांगली झाली नव्हती. थांबा रॉकस्टार 2 मिनिटं.
चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच आपण ऑन करतोय. बॅटर तुम्ही सेट व्हा लगेच. ऋतिक तवळे गुड नाईट. रेस्ट करा, थोडी मेहनत घ्या. खूप काही डिपेंड आहे तुमच्यावर. चला सचिन दादा मुंडे गुड नाईट. चला मॅच ऑन करा प्लीज लगेच, जास्त वेळ घेऊ नका आपण. चला अगदी नीरजताई नीरज भोपी 11 चे कॅनराज धाकटा कांदा. मॅच इज ऑन. 28 पहिलाच बॉल डीप मध्ये लॉंगर कडे आलाय. फिल्डर तिकडे पाठीमागे रेडी आणि चांगली फिल्डिंग तुम्हाला बघायला मिळेल. दुसरी धाव अगदी अटेंड केले, परंतु ही दुसरी धाव देखील प्रचंड वेगाने मात्र इथे पूर्ण होत आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स. जांताराचा चषक आमचे संजयजी पाटील संजूभाई त्यांचं देखील फार मोठे योगदान राहिले या स्पर्धेसाठी आणि यशस्वीरित्या प्रत्येक रात्र पुढे पुढे चालली आहे. शेवटची मॅच आहे, शेवटची इनिंग आहे, फार इम्पॉर्टंट इनिंग आहे. चॉप केल्या बॉलला फिल्डर रेडी आणि पुन्हा एकदा बघता बघता सर्कलच्या रिंगणामधून ही रन पूर्ण होते. स्कोरबोर्डवर टोटल 3 धावा आता आपण बघतोय. WTC पूर्वेश तरावल असेल आणि त्यांची संपूर्ण टीम. आज नवीन भरती होती. पहिले 2 बॉल 3 रन, सॉफ्ट डिसमिसल, परंतु झेलभर फिल्डर गेलेले नाही आहेत. वेट केलं, वेट ऑन वॉच. 2 रन पूर्ण होत आहेत. बघा आमचा एक कॅमेरामॅन बसून पगार त्याने घेतलाय. आज जवळपास 800 रुपये मजुरी होती. साहिल साहिल पाटील बेलवले आयत्यावर कोयता मारला त्यांनी. 5 धावा बोर्डवर आहेत. 21 बॉल 23 पाहिजेत. 5 ऑन अ बोर्ड. ड्राईव्ह केला बॉलला पाठीमागे फिल्डर चेस करायचा मोठा चेस आहे. हो थांबवल्या बॉलला, परंतु जो बॉल उचलण्यासाठी वेळ घेतलाय तोपर्यंत 2 रन पूर्ण होत आहेत. आमचे मेन कॅमेरा अँगल निशांत पाटील. मला तुमच्याकडे पण आहे का? रॉकशायर नेहमी म्हणत असतात मळ्या. काय मळ्यानं काल काल नाही परवा काय फटकेबाजी केली. स्कोरबोर्ड 7 वर पोहोचलाय. 7 ऑन बोर्ड. फुलटॉस होता, लेट कट केलाय. खराब फिल्डिंग ही अपेक्षा नाही आहे. कोण सांगा त्याच्याकडून. बॉल चालला थर्ड मॅनला, मिस फील्डचा मिळेल. हा चौकार. 4 रन. स्कोरबोर्ड पोहोचेल पुढे. 11 धावा बोर्डवर बघा मिळत आहेत. टोटल अगदी बघितलं 27 धावा पहिल्या सत्रामध्ये बांधल्या होत्या आणि पहिल्या 5 बॉल मध्ये 11 धावा आलेत. बॅटिंग करत असताना सध्या आपण 2 सलामीवीर फलंदाज जितेंद्र घरत आणि त्यासोबत आपण सुदाम नाईकला पाहतोय. 11 धावांची पार्टनरशिप. जितेंद्र वैद्य 8 वर पोहोचलाय. स्लोअर वन फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळ असतो. फिल्डरने थोडा वेळ घेतलाय. सुदाम का दुसऱ्यासाठी पोहोचेल नाही. नकार दिला रोहित. व्हॉट हॅपन? राहुल दादा पहिले षटक फास्ट अँड फ्युरियस. स्कोरबोर्ड वर धावा लागले. टोटल स्कोरर आम्हाला माहिती देतील. 12 धावा लागलेत कारण अंतिम बॉलवर 1 रन आली. पहिले षटक संपलंय. 18 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. थोडं फास्ट खेळा प्लीज. नाही आज आम्हाला वेळ आहे. काल 4:30 वाजले नो डाऊट. नितीश शेट काल आम्ही तयार होतो. शेवटची एक मॅच ही आम्ही खेळणार होतो. ऑर्गनायझर कमिटीचा डिसिजन होता. काल एक मॅच आम्ही पेंडिंग ठेवणार होतो आणि दोन्ही टीम असले रेडी असते तर एक मॅच क्वालिफायर होत होतो नो डाऊट.
जर हा सामना I11 कोण संघाने जिंकला तर सारिका 11चे सर्व संधीची मात्रे यांच्याकडून 10,010 रुपये अगदी पारितोषिक 10,010 हे पारितोषिक देण्यात येईल. संधीची मात्रे सारिका 11चे पॅकर 18 बॉल 16 पाहिजेत, 12 रन आलेत. लेट कट केले आणि हा टेक्निकल शॉट आहे, कारण फिल्डर फार दूर होता आणि त्याला बीट करत असताना बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलेला हा खणीखणी चौका 4 आहे. तोपर्यंत हा फटका बघा, थोडे फ्रंट फुटला आले बघा, फ्लिक केलं, चांगला फटका अगदी बघा मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये रेडी असूनही हा पिकअप स्ट्रोक होता, वेगवान स्ट्रोक होता. स्कोरबोर्ड 4 न पुढे चाललाय. धावसंख्या झालेली 16, 17 बॉल 12 पाहिजे त्या मॅच मध्ये. 17 बॉल 12 धावांची गरज. आणि केत मात्रे बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही बघतायत आणि सध्या पुश केलं. हो, थोडं थ्रो ओव्हर थ्रो झालाय, थोडं चल बिचल मैदानामध्ये वातावरण गरम आणि 2 रन पूर्ण. हे मैदानामध्ये काय सुरू आहे सुदाम? होय, त्याची फ्लेक्सिबल बॉडी आहे, नो डाऊट, परंतु कधी कधी ह्या रिस्क आहेत ना आपल्या टीमला धोकादायकी बनू शकतात, नो डाऊट. या बॉलवर 2 रन पूर्ण झालेत. तुम्ही सक्सेसफुल बनताना तेव्हा जे तुमच्याकडे बोट दाखवणारे असताना ती उर्वरित 4 बोटे घेऊन तुमच्या विजयाच्या अगदी मध्ये पार्टीमध्ये आनंदोत्सव साजरा करतात, परंतु जेव्हा तुम्ही अनसक्सेसफुल होता ना तेव्हा ते एक बोट तुम्हाला डाग लावून जातं. ड्राईव्ह केलाय, 1 रन पूर्ण झाले. सुदाम यावेळेस दुसऱ्यासाठी पुन्हा तयार होता. 1 रन या बॉलवर मिळेल. धावसंख्येचं टोटल पुढे चालले, बोर्डवर धावा बघायला मिळते. टोटल 19, 15 बॉल 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये सामना सोपा झालाय. धाकटा खानदार टीम साठी आज चर्चा होत होती. आज चर्चा हीच होती प्रेक्षकांमध्ये, चिंचपाडा संघ मोठा आहे या लॉट मध्ये, परंतु तो संघ या स्पर्धेमधून बाहेर गेला. बुर्दुल संघाचं यश बघितलं आपण. आणि त्यानंतर धाकटा कांदा आणि I11 कोण यांच्यामध्ये बॅटल रंगेल हे माहिती होतं प्रेक्षकांना, परंतु 15-9 थोडं पळून खेळायचं होतं आणि रन आउट. विकेट किपरनं त्याची लीला पार पाडलेली आणि सुदाम नाईकला परतावं लागेल. आतापर्यंत मैदानामध्ये थोडं चल बिचल सुरू होता आणि आता ही जोखीम त्याला नडली आहे. विकेट मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, मिस झाला बॉल. सुदाम भरपूर पुढे निघून गेला होता, नियंत्रण बिघडलं होतं आणि त्याला एक बंपर ऑफर आहे. साहिलनं लगातार बॅक टू बॅक 2 षटकार लगावले, तर ऋषभ मात्रे, प्रतीक पाटील पाटणोली आणि संदेश पाटील यांच्याकडून 8,000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु मला वाटतं या मॅच मध्ये पाहिजे 14 बॉल मध्ये 9. थोडा डान्सिंग राऊंड विकेट खेळायचा प्रयत्न केला साहिलनं. साहिल लक्षात घ्या, लालच्या लपलप ते ऍड माहिती आहे ना तुम्हाला, लालच्या लपलप मेंटॉसची जाहिरात देखील तुम्हाला माहिती असेल. ती यायची पूर्वी, त्यामध्ये सत्य होतं. 19वा बोर्डवर आहेत. 13 बॉल मध्ये 9 रन पाहिजेत. फटका चांगला आहे. या बॉलला पाठवला डीप मध्ये, स्क्वेअरला फिल्डर आहे. थोडा बॉल टर्न 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 होतो, चालला होता आणि तिकडे फिल्डर पोहोचलाय आणि तो थ्रो तो पोहोचेल तोपर्यंत बघा. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट बघा मिळाले. 2 रन पूर्ण झालेत. स्कोरबोर्ड पुढे चालले. बोर्डवर धावा बघायला मिळते. टोटल ऑन बोर्डवर धावा लागलेत 21 रन. विजयासाठी 12 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. इराण इराकचं युद्ध थांबलं तर बरं, न तर तो जो मानव होता ना मेंटॉस मध्ये, त्याला रिव्हर्स घ्यावा लागेल आणि त्याला सांगावं लागेल पुन्हा आग पेटव, दगडावर दगड घासून, कारण सिलेंडर आता बंद झालेत. धावसंख्या आपण बघू शकता, थोडं
कमेंटमेंट नो डाऊट. धावा झालेले आहेत 21. 12 बॉल 7 धावांची, 12 बॉल 7 रन पाहिजेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 आलेले आहेत. 12 बॉल 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करायचं असताना धाकटा कांदा टीमला. सामना थोडा इझी आहे, परंतु काय i11 सगळे या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये इम्पॅक्ट टाकेल का हा प्रेशर वाढून राहिलाय. बॉल चाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. 1 बॉल्स ओव्हर द रोप. 4 रन 4 रन. चौकार आलाय बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. तोपर्यंत हा फरका बघा. शॉर्ट अँड बॉल सक्सेसफुल. धावसंख्येचं टोटल पोहोचलेले आहे सध्या 25 या आकड्यावर. 11 बॉल 3 धावांची गरज. रोहित आणि पूर्वेश मध्ये काही संभाषण सुरू आहे. 3 रन पाहिजेत फक्त. आणि हा विजय स्ट्रोक होय डेफिनेटली. बॉल झाला लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर. विनिंग शॉट. सामना जिंकला या मॅच मध्ये. धाकटा खांदा संघ क्वालिफाय करेल. नितीन भाई तुमचं अभिनंदन. नितीन भाई अभिनंदन. खर तर आज निलेश भाई, निलेश भोपी, निलेश भोपी या नावानं हा संघ मैदानामध्ये उतरला. आणि आज जय गणराज धाकटा कांदा संघ या मॅच मध्ये विजय